सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे पार्शियल डिफरन्शिएशनच्या ऍप्लिकेशनचा एक खूप महत्वाचा टॉपिक, दॅट इज मिनिमा अँड मॅक्झिमा. ओके, मिनिमा आणि मॅक्झिमा फाइंड करणं आहे सोपं, बट जर स्टेप्स बघाल तर स्टेप्स खूप लेंदी आहेत आणि खूप किचकट. ओके, जर डेरिव्हेटिव्ह काढायचा भाग बघाल तर डेरिव्हेटिव्ह काढणं खूप सोपं आहे या टॉपिक मध्ये, पण बाकीचाच स्टेप्स एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत की तेच काढायला खूप किचकट होऊन जातं. म्हणून मी थोडस कमी 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 स्टेप्स यूज करायचा प्रयत्न करणार आहे आणि एका कम्फर्टेबल मेथडनी तुम्हाला मिनिमा आणि मॅक्झिमा काढून द्यायचा प्रयत्न करणार आहे. सो स्टेप्स मी एकदम शॉर्ट केलेले आहेत. आता ह्या शॉर्ट स्टेप्स आहेत, फक्त मी 7 स्टेप्स केल्या, ह्या शॉर्ट असं समजा. सो लेट्स अनालाइज द स्टेप फर्स्ट. किंवा न्यूमेरिकल कडे जाऊया. कन्सिडर द गिवन फंक्शन. पहिली स्टेप तर सिंपल आहे, क्वेश्चन पेपर मधूनच देणार आहे. सो क्वेश्चन आपल्याला मिळणार आहे त्यांच्याकडनं, क्वेश्चन पेपर मधून. त्याला आपण कन्सिडर करणार आहोत आपलं फंक्शन. स्टेप नंबर 1 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याला म्हणायचं इक्वल टू 0. डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू वाय, त्याला म्हणायचं इक्वल टू 0. माझ्याकडे दोन इक्वेशन्स मिळणार, पहिलं आणि दुसरं. सॉल्व दिस टू इक्वेशन सायमल्टेनियसली. लहानपणी आपण सायमल्टेनियस इक्वेशन फाइंड करायचो. फॉर एक्झाम्पल, a प्लस बी इज इक्वल टू 3, a मायनस बी इज इक्वल टू 4, बी बी कॅन्सल, ए चं उत्तर. हे लहानपणी आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे 5वी 6वी 7वी मध्ये. इथे थोडीशी पद्धत वेगळी आहे, ती वेगळी पद्धत पण आपण शिकून घेऊया न्यूमेरिकल्स मध्ये. स्टेप 4 आहे फाइंड आर, एस आणि टी. कोण आहे आर, कोण आहे एस आणि कोण आहे टी? आर आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स. आर आहे एस आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. आणि टी आहे डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू वाय. स्टेप नंबर 5, आर, एस आणि टी प्रत्येक स्टेशनरी पॉईंट साठी काढून घ्यायचे. इथे आपल्याला स्टेशनरी पॉईंट्स मिळणार आहेत. जेव्हा दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू ना आपण, आपल्याला काही सेट ऑफ पॉईंट्स मिळणार. त्या प्रत्येक पॉईंट साठी आर, एस आणि टी फाइंड करायचा. ह्या दोन पॉईंट सगळ्यात जास्त महत्वाच्या अनालिसिस साठी. इफ आर टी मायनस एस स्क्वेअर इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 चा अर्थ काय? नेगेटिव्ह. जर का आर टी मायनस एस स्क्वेअर ची आन्सर नेगेटिव्ह आलं तर तो जो काही पॉइंट आहे तो आपण इनव्हॅलिड पकडायचा आहे. आणि जर त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आलं तरच तो पॉइंट व्हॅलिड पकडायचा आहे. सो आपल्याला मेन काय फाइंड करायचंय? आर टी मायनस एस स्क्वेअर. जर एखादा पॉइंट व्हॅलिड असेल तरच पुढची स्टेप, व्हॅलिड नसेल तर संपतंय आन्सर. जर व्हॅलिड असेल तर पुढे. फॉर अ पॉइंट, जर त्या व्हॅलिड पॉइंट साठी आर पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? पॉझिटिव्ह, तर त्याला आपण मिनिमा म्हणणार. उलट आहे, उत्तर आर चं पॉझिटिव्ह असेल तर त्या पॉइंटला आपण मिनिमा म्हणणार आहे, आणि उत्तर त्या पॉइंटचं नेगेटिव्ह असेल तर त्या आन्सरला आपण काय म्हणणार आहे? मॅक्झिमा. सो तुमचा जो मिनिमा आणि मॅक्झिमा ठरणार आहे तो आर वरनं ठरणार आहे. कशावर ठरणार आहे? आर वरनं. लास्ट, पुट द पॉइंट इन एफ ऑफ एक्स वाय टू गेट मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यू. जो काय मिनिमा आणि मॅक्झिमा मिळेल तो परत या क्वेश्चन मध्ये ठेवून द्यायचा, तर तुम्हाला मिळेल मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू. सो ह्या दोन स्टेप्स महत्वाच्या आहेत, पण या दोन स्टेप पर्यंत पोहोचण्यासाठी मला या स्टेप सगळ्या फॉलो करायच्या आहेत. सो आपण न्यूमेरिकल मध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता कव्हर करूया, अनालिसिस कसं करायचं त्यासाठी. सो डिस्कस द मिनिमा अँड मॅक्झिमा ऑफ फंक्शन. फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, फंक्शन दिलेलं आहे क्वेश्चन मधनं. स्टेप नंबर 1, त्या फंक्शनला आपण नाव देणार आहोत एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 6x प्लस 12. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. चलो, सो फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. बोला काय येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स? हा तर सगळ्यात सोपा पार्ट आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 0 कारण एक्स नाहीये. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून उरला प्लस 6, आणि 12चा डेरिव्हेटिव्ह 0. याला म्हणायचं आहे इक्वल टू 0. सेम विथ रिस्पेक्ट टू वाय. सो विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काढतोय, इथं नाहीये, याचा येणार 2y. इथे नाहीये, इथे नाहीये, याला म्हणायचं इक्वल टू 0. दिस इज स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3, solve this equation simultaneously.
तुम्हाला हे प्रत्येक न्यूमरिकल मध्ये नीट शिकून घ्यायचं आहे की दोन इक्वेशन सायमल्टेनियसली कसे सॉल्व्ह करायचे. स्टेप नंबर 1, यातलं छोटं इक्वेशन पहिले घ्यायचं, मोठं घ्यायचं नाही, कधी छोटं घ्यायचं. छोटं कुठलं आहे? दुसरं आहे. सो आय कॅन राईट ॲज 2y इज इक्वल टू 0. हा 2 इथे मल्टिप्लाय करतोय ना, तिकडे जाऊन काय होईल? डिवाइड. 0 डिवायडेड बाय 2 किती असतो? 0. देअरफॉर वी गेट y इज इक्वल टू 0. सो मला पहिलं उत्तर काय मिळालं? y इज इक्वल टू 0. आता इथे सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करतो. 2x प्लस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर हा 6 तिकडे जाऊन काय होईल? -6. हा 6 तिकडे जाऊन काय झाला? -6. सो 2x इज इक्वल टू काय आला? -6. सो x इज इक्वल टू काय येईल? 2 3 जा 6 ना, आन्सर येईल -3. आन्सर काय आलं? -3. सो मला एक पॉइंट मिळालाय, एक स्टेशनरी पॉइंट मिळालाय. द स्टेशनरी पॉइंट इज असा लिहायचा. स्टेशनरी पॉइंट कसा लिहायचा असतो? x, y. ओके, स्टेशनरी पॉइंट कसा लिहायचा असतो? x, y. x ची व्हॅल्यू काय आहे? y ची व्हॅल्यू काय आहे? सो आय गॉट माय स्टेशनरी पॉइंट -3, 0. स्टेप 3 संपला. स्टेप 4, आपल्याला आर, एस आणि टी काढायचं. काय काढायचं आहे? आर, एस आणि टी. सो स्टेप नंबर 4 काढतोय. मला काढायचं आहे आर, एस आणि टी. ही गोष्ट इथे दिसायला खूप अवघड दिसते. हे काहीतरी जमलिंग आहे खूप जास्त. हे नका बघू. मी ज्या स्टेप सांगतो ते लक्षात ठेवा. आर कोण असणार आहे? तर हा जो काही पहिलं इक्वेशन आहे ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला, त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल? एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 उरला 2 आणि याचा डेरिव्हेटिव्ह 0. सो आर कोण असणार आहे? पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा दरवेळेला कोण असणार आहे? आर. संपलं. एस कोण असणार आहे? एस असणार आहे दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हा झाला पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा झाला दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो बोला, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स दिसतोय का? नाही. डेरिव्हेटिव्ह 0. सो आतापर्यंत मला काय काय मिळालं? आर मिळाला आणि एस मिळाला. आर कसा मिळाला? वाक्य लक्षात ठेवा. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मला काय पाहिजे? टी पाहिजे. टी असणार आहे दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. सो 2y चा डेरिव्हेटिव्ह येईल 2. स्टेप्स खूप महत्वाचे आहेत. मी काय बोललो? आर, एस, टी काढण्यासाठी हे बघा, हे असलं पाठ कराल तर तुम्हाला सॉल्व्ह करायला खूप जास्त त्रास होणार आहे. हे द्या सोडून. हा फॉर्म्युला आहे. माझं काम आहे फॉर्म्युला लिहिणं, पण माझं त्यापेक्षा महत्वाचं काम आहे तुम्हाला समजावणं. सो मी समजवण्यासाठी काय पाठ करायला होते तुम्हाला? 3 वाक्य. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. आर, एस, टी. राईट. सो आपल्याला मिळालेलं आहे आर, एस आणि टी. आता नेक्स्ट स्टेप ही झाली. स्टेप नंबर 4 झाली, आर, एस, टी. आता स्टेप नंबर 5 फाइंड करायचे आपल्याला. आर, एस, टी चे आन्सर्स फाइंड करायचे फॉर इच स्टेशनरी पॉइंट्स. आता आपल्याकडे 5वी स्टेप स्टार्ट करतोय. किती पॉइंट आहेत टोटल? एकच पॉइंट आहे. फॉर पॉइंट -3, 0. या पॉइंट साठी, फक्त या पॉइंट साठी आर ची व्हॅल्यू किती येणार? आता आर ची व्हॅल्यू 2 आहे. सो आर ची व्हॅल्यू आयुष्यभर 2च राहणार आहे. पण समजा आर असता 2x, आर असता 2x, तर मी x किती ठेवला असता? -3. आर असता 2x प्लस वाय. अज्युम करा आत्ता नाहीये, पण आर आहे 2x प्लस वाय. तर मी कसं काढणार? 2x प्लस वाय. ही कोणाची व्हॅल्यू असते? x ची. ही कोणाची व्हॅल्यू असते? y ची. उचला, ठेवा. तुम्हाला काय मिळेल? आर. तुम्हाला काय मिळेल? आर. पण आता ह्या कंडिशन साठी आर ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. मी काही पण कशात ठेवू? कशात ठेवू? सो आर ची व्हॅल्यू 2, एस ची व्हॅल्यू 0च आहे. काय बदलणार आहे? आणि टी ची व्हॅल्यू 2. सो ह्या पॉइंट साठी नशिबाने आता हे बदललं नाहीये. असतं तर मी पुट केलं असतं. सो स्टेप नंबर 5 नीट वाचून घ्या. फाइंड आर, एस, टी फॉर इच स्टेशनरी पॉइंट. फाइंड केले.
आता स्टेप पुढचा 6 आरटी मायनस एस स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कोणाची व्हॅल्यू काढायची? आर टी मायनस एस स्क्वेअर. सो आर किती आहे? 2. टी किती आहे? 2. एस किती आहे? 0 चा स्क्वेअर. 2 2 जा 4. 4 मायनस 0 4. उत्तर काय आलं आरटी मायनस एस स्क्वेअरचं? 4. इथे लिहिलंय इफ आरटी मायनस एस स्क्वेअर इज नेगेटिव्ह पॉइंट इज इनव्हॅलिड. इफ आरटी मायनस एस स्क्वेअर इज पॉझिटिव्ह पॉइंट इज व्हॅलिड. हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर पॉइंट -3,0 इज व्हॅलिड पॉइंट. इट इज अ व्हॅलिड पॉइंट. ही झाली आपली स्टेप नंबर 6. स्टेप नंबर 7 मिनिमा आणि मॅक्झिमा फाइंड करायचे. आता बघायचंय तुम्हाला आर कडे. कोणाकडे बघायचंय? आर कडे. आर जर का पॉझिटिव्ह असेल तर मिनिमा, आर जर का निगेटिव्ह असेल तर मॅक्झिमा. सो आता क्वेश्चनचा आर काय आहे बघा. क्वेश्चनचा आर काय आहे? पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर ऍज आर इज पॉझिटिव्ह किंवा त्याला आपण म्हणू शकतो आर ग्रेटर दॅन 0 पॉइंट -3,0 इज मिनिमा. आर पॉझिटिव्ह असेल तर मिनिमा, आर निगेटिव्ह असेल तर मॅक्झिमा. आर पॉझिटिव्ह आहे म्हणून -3,0 हा काय आलाय? मिनिमा. सो आपला आन्सर संपलेला आहे मिनिमाचं. फक्त आपल्याला मिनिमम पॉइंट काढायचं बाकी आहे. काय लिहिलं इथे लास्ट पॉइंट? हा पॉइंट चेक करा. पुट पॉइंट जे काय पॉइंट आला एक्स अँड वाय तो क्वेश्चन मध्ये पुट करा. कुठे पुट करा? क्वेश्चन मध्ये. सो मी इथे पुट करतो. क्वेश्चन हा आहे ना आपला. इथे मी पुट करतो. एक्स किती पुट करू? पुट x is equal to -3 and y is equal to 0. We get काय येणार इकडे? -3 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर प्लस 6 इंटू -3 प्लस 12. सो इट इज 9. 9 minus 9 कॅन्सल 0. आन्सर आलंय तुमचं 9 - 18 -9. आन्सर इज 3. आन्सर किती येईल? 3. हे काय मिळालंय? मला मिळाले मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. काय मिळालं मला? मिनिमम व्हॅल्यू ऑफ फंक्शन. दोन गोष्टी समजून घ्या. मिनिमा हा पॉइंट असतो. त्या पॉइंटला व्हॅल्यू किती? 3. सो मला मिनिमा जो पॉइंट मिळाला तो आहे -3,0 हा झाला मिनिमा आणि 3 जो आहे ही त्या मिनिमम पॉइंटला असलेली मिनिमम व्हॅल्यू आहे एखाद्या फंक्शनची. राईट. सो दिस इज हाऊ टू अनालाइज मिनिमा अँड मॅक्झिमा. मेन 2-3 स्टेप्स आहेत. एक स्टेप आहे 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे. दुसरं आर एस टी कसे फाइंड करायचे आणि तिसरं काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह व्हॅलिड इनव्हॅलिड मिनिमम मॅक्झिमा हे लक्षात ठेव. सो म्हणून या ज्या स्टेप्स आहेत ना पहिलं रट्टा मार. या तोंड पाठ पाहिजे तुमच्या या सगळ्या स्टेप्स. राईट. सायमल्टेनियस कसं सॉल्व्ह करणं आणि हे मी तुमच्याकडनं न्यूमेरिकल्स मध्ये करून घेईन. राईट. नेक्स्ट क्वेश्चनला आपण अजून काही यायचंय क्वेश्चन बघूया पुढच्या लेक्चर. थँक्यू.